जस्ट पोचलेलो आहोत दादरला. सो एक खास आणि स्पेशल रिझन आहे. ॲक्च्युली आमच्या काकूचं सत्यनारायण पूजा आहे. सो त्यासाठी आम्ही इथं आलो होतो. काकू दादरला शिफ्ट झाली आहे, म्हणजेच प्रफुल्लची काकू, शुभदा काकू. सो त्यांच्याकडे सत्यनारायण पूजा होते. सो मी सकाळीच पंचवटीने इथे आलो आहोत. सो मी आता जस्ट फ्रेश झाले आणि म्हटलं की तुझ्यासोबत थोडं बोलूया. आम्ही सगळं साहित्य त्यांचं आम्ही तेच म्हणतो. आम्ही म्हणजे फुलं पानं हे नंतर तांदूळ नंतर ते केळी खांब फक्त फोटो आमचा. बाकी सगळं साहित्य तुळशी पण त्यांनी आणलं होतं. गाईज आम्ही थोडं बाहेर पडलो फिरायला. वेदांत हॅलो कर. हाय हाय हाय. शर्वी नाशिकच्या कम्पेअरमध्ये मुंबईला खूप ऊन बघायला मिळतं. फारच ऊन आहे इथं. सो आम्ही जातो आता सिद्धिविनायक मंदिरात. म्हटलं सिद्धिविनायक मंदिराचं आधी दर्शन घेऊ.
आमचं सिद्धिविनायक दर्शन झालेलं आहे आणि आम्ही जातो एका फेमस वडापावकडे. खूप वॉकिंग चालू आहे इथं, वॉकिंग अँड वॉकिंग ओनली. सो आम्ही बाहेर कुठे गेल्यावर शार्विलची फॅन फॉलोईंग आहेच आणि तो सहज कोणामध्येही मिक्स होऊन जातो, असं त्याचं नेचर आहे. सो आम्हाला हे लहानपणापासून बघायला मिळतं आहे आणि आम्हाला सवय झाली आहे त्याची. इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये अनिशा आणि मधुरा या दोघींशी शार्विलची खूपच छान फ्रेंडशिप जमली आहे. या दोघींसोबत शार्विलचा वेळ कसा गेला कळालंच नाही. शार्विल ज्या कोणाशी फ्रेंडशिप करतो त्यांची आठवण तो कायम ठेवतो आणि म्हणूनच शार्विलचा फ्रेंडशिप गोल सगळ्यात जास्त मोठा आहे. ॲक्च्युली शार्विलला फोटोज काढून घ्यायला एवढं काही खास आवडत नाही, पण इथे यांच्याशी जास्त चांगली गट्टी जमल्यामुळे तो फोटो काढू देतो आहे. खूप दिवसानंतर काका काकू वेदांत तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. होप सो लवकर भेट होईल.